आपलं स्वागत। देवभक्त उभे दोन्ही की ठाई, चला जाऊ पायी तया गावा, अवघे क्षेत्र पंढरी, अवघा आनंद घरोघरी। माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आहे। सोपान काका संगे माऊलींच्या दर्शनाचा दुग्ध शर्करा योग वारकऱ्यांना मिळाला। वारीतल्या चैतन्य क्षणाचा आढावा घेऊयात आजच्या आनंद वारीत। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम आहे। सोपान काकांचं प्रस्थान आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा यासाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। सासवड मुक्कामी माऊलींच्या पालखी दर्शनासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे। खरं तर पुण्यानंतरचं येणारं सासवड हा टप्पा आणि यामध्ये असणारा दिव्य घाट यासाठी सासवडचा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातल्या भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी देखील सासवड हा टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण वारीच्या वेगवेगळ्या प्रवाहात सामील होणारे वारकरी जसं काही जण आळंदीपासून सामील होतात, काही पुण्यापासून, काही दिवे घाटापासून, तर काही जण असतात ते थेट आता सासवड पासून पुढच्या टप्प्यानं आता वारीत सहभागी होतात। आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी दिसते पालखी तळावर। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। माऊलींची पालखी आहे। माऊलींची पालखी सासवडमध्ये आहे। कालच्या मुक्कामानंतर आजचाही मुक्काम सासवडमध्येच असणार आहे। माऊलींच्या पालखीचा माऊलींच्या पादुका या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहे। मी आता पालखी तळावर आहे सासवडच्या। आपण जर पाहू शकाल असाल की कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की सकाळपासूनच इथे सासवडकरांनी भरपूर रांगा केलेल्या आहेत दर्शनासाठी। एकदम जत्रेचं स्वरूप आलेलं आहे सासवडमध्ये की महिलांची रांग आहे, पुरुषांची रांग आहे, दोन वेगवेगळ्या रांगा इथे केल्याने दर्शनही थोडंसं सुसह्य झालेलं आहे। फुलांचा वर्षाव इथे आल्यानंतर पालखीला करण्यात आला होता, त्यामुळे प्रत्येक पालखीच्या पादुकांकडे जाताना, पालखींचं दर्शन घेताना, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेताना बहुतांश वारकरी जे आहेत तिथले स्थानिक नागरिक जे आहेत प्रत्येकाकडे फुलं आहेत आणि इथूनच तरुणांची संख्या भरपूर आहे रांगांमध्ये। सकाळपासून 6 वाजल्यापासून या रांगा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। एकूणच सासवडमध्ये आणखी एक सासवडचं एक वैशिष्ट्य असं आहे की सोपान काकांची पालखी जी आहे ती आज इथनं प्रस्थान होते। माऊलींचे धाकटे बंधू आहेत सोपान काका, त्यांच्या पालखीचं प्रस्थान आज होणार आहे सासवडमधनं। त्यामुळे संत ज्ञानेश्वरांची पालखी आणि संत सोपान काकांची पालखी ह्या दोन्ही पालख्या आज माऊलींची पालखी आज इथेच मुक्कामाला आहे। मात्र सोपान काकांची जी पालखी आहे ती आता आणखी काही थोड्या वेळाने इथे प्रस्थान करणार आहे। एकूणच सासवडकरांनी माऊलींच्या पालखीचं आणि त्याचबरोबर वारकऱ्यांचं इथं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, सासवड। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विसावा सासवड मुक्कामी असणार आहे। भाविकांनी सोपान काकांचं माऊलींचं दर्शन घेण्यासाठी सासवडला प्रचंड गर्दी केली आहे। माऊलींचा जिथं मुक्काम असतो तिथं वारकरी आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी माऊलींना नैवेद्य दाखवतात। याच नैवेद्याबद्दल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। माऊलींची पालखी सासवडमध्ये आहे आणि सासवडमध्ये आपण पाहतो आहोत की भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत की माऊलींच्या पादुका आलेल्या आहेत। वर्षभरातनं एकदाच हा योग येतो, त्यामुळे सासवडकरांनी ही पूर्ण गर्दी केलेली आहे। माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेणं हे सकाळपासून पहाटेपासून इथे सुरू आहे। आपल्यासोबत काही दिंडीतले वारकरी आहेत की माऊलींना नैवेद्य दाखवल्याशिवाय ते त्यांचं भोजन करत नाही आहेत। आपल्यासोबत आहेत माऊली, खूप खूप स्वागत आहे। माऊलींना नैवेद्य दाखवल्याशिवाय तुमचे पुढे तुम्ही भोजन करत नाही, अशीच परंपरा आहे? माऊलींना नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्ही वारकरी लोक जे भोजन करत नाही, ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जिथं पालखीचा मुक्काम आहे त्या ठिकाणी नैवेद्य दाखवणे ही परंपरा आहे। नैवेद्याचं काम तुमच्याकडेच असतं रोजच्या रोज? असतं, प्रत्येक वेळेला माझ्याकडे असतं नैवेद्याचं काम। काय असतं माऊलींना रोजचं भोजनाचा आस्वाद काय? जे काय असेल ते जे आम्ही करल ते माऊलीला दाखवणार। मग ते कुठलाही नैवेद्य असो, भाजी भाकरी असो किंवा आज पुरणपोळी, आज एकदम छान बेत दिसतोय, पुरणपोळी, रस वगैरे दिसतोय, रस वगैरे केलेला आहे आज। आणि माऊलीला जे आवडतं तेच आम्ही करतोय। हरभऱ्याची भाजी सुद्धा माऊलीला आवडते, जे आपण जे करतो तेच। अजून काय काय आवडतं माऊलींना? माऊलीला सगळेच पदार्थ आवडते, कुठला आवडत नाही। ठेसा भाकरी असली तरी माऊली आनंदाने खाते। आज हे आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा बेत आहे। आज म्हणजे भक्तांनी दिलेलं असतंय आम्हाला, त्या भक्तांच्या तर्फे आम्ही करतो आणि माऊलींना दाखवल्याशिवाय आम्ही ही करत नाही, भोजन करत नाही। तर एकूणच आपण पाहतोय की माऊलींना नैवेद्य दाखवल्याशिवाय हे वारकरी जे आहेत ते जेवत नाहीत, ते स्वतःही जेवत नाहीत आणि आपण जे खाऊ
तोच नैवेद्य माऊलींना दाखवण्यात येतो. सध्या पुरणपोळीचा बेत आहे, तो मी पण जरा थोडासा त्याची चव घेणार आहे आणि तुम्हालाही त्याचा आस्वाद तुम्ही जिथे कुठे असाल तेही तुम्हाला चाखायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेशचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, सासवड. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेली अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथील मोहम्मद खान महाराजांची दिंडी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे. वाटेत हरिनामाचा आणि सर्व धर्म समभावाचा विचार पेरत ही दिंडी विठ्ठल नामात वारकऱ्यांना धन्य करते. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात. अशीच अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील गणोरी येथील संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संत मोहम्मद खान फकीराच्या रूपात गणोरीमध्ये अवतरले. दिवसभर मशिदीत राहणारा हा अवलिया अदृश्य रूपात रात्री विठ्ठल मंदिरात पूजा अर्चा करे आणि त्याची प्रचिती गावकऱ्यांना आली अशी आख्यायिका सांगितली जाते. महाराजांच्या पश्चात त्याच्या विठ्ठल भक्तीची प्रचिती हिंदू मुस्लिम दोघांना झाली आणि गणोरी राष्ट्रीय एकात्मतेचं केंद्र बनलंय. मोहम्मद खान महाराज विठ्ठल मंदिरामध्ये जात होते तेव्हा पुजारी दार बंद करून बाहेर निघत होता. त्यावेळेस मोहम्मद खान महाराज आत जात होते. आत गेल्यानंतर पूजापाती करून विठ्ठल मंदिराचे दार उघडायच्या आधी महाराज बाहेर निघत होते. शिवाजी महाराज तुकाराम महाराज या काळातली गोष्ट. नंतर मग 2 दिवस झाल्यानंतर पहारेकरी ठेवण्यात आले. पहारेकरी ठेवल्यानंतर मग पहारेकरी घाबरले, माणूस दिसत नाही बा पूजा कोण करते, म्हणून त्यांनी जे धनसिंगजी पाटील होते आमचे ते सरपंच, त्यांच्याजवळ कंप्लेंट केली. त्यांनी मग पहारेकरी ठेवले. पहारेकरी त्यांच्या मग ते स्वप्नात गेले. मोहम्मद खान महाराज, मी फकीर आहे, तुमच्या गावात आलो, परंतु मी विठ्ठल भक्त आहे. या दिंडीसाठी पुढाकार घेणाऱ्या अनिल देशमुखांची गोष्ट जरा वेगळीच आहे. एसटी चालक म्हणून काम करताना अमरावती पंढरपूर या बसमध्ये दिसणाऱ्या वारीनं त्याला विठ्ठल भक्तीची प्रेरणा आली आणि मग गेली 8 वर्ष त्यांनीच या दिंडीचं आयोजन केलं. आर्थिक नुकसानीपेक्षाही विठ्ठल भक्तीचं वजन जास्त भरल्यानं नफ्या तोट्याचा विचार देशमुखांना शिवतही नाही. या दिंडीचं पंढरपुरात मुस्लिम भक्त स्वागत करतात, तर सोलापूर जिल्ह्यातील रिधोरा इथं मुसा मजीर हे मुस्लिम भक्त दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करतात. राष्ट्रीय एकात्मतेचं अनोखं प्रतीक म्हणजे संत मोहम्मद खान महाराजांची ही दिंडी आहे. कल्पना मुंदडा, झी मीडिया, परभणी. आज सासवड मुक्कामी हरिनामाचा जागर सुरू आहे, टाळ मृदुंगाचा घोष सुरू आहे आणि सर्वत्र ज्ञानबा तुकाराम आणि माऊली माऊली हा जयघोष. आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे आपल्यासोबत थेट आहेत सासवडून. प्रशांत, माऊली, खरं तर आजचा दिवसही भाग्याचा आहे. सासवडचा टप्पा गाठण्या अगोदर दिवे घाट ते दमलेला देह आणि भारावलेलं चैतन्य असं एक वेगळंच अनुभूती मिळते. सासवड मुक्काम काय म्हणतोय, कसं आहे वातावरण माऊली? नाही ऋषी, इथं कोणीच दमलेलं नाहीये. म्हणजे जो मार्ग जरी अवघड खडतर थोडासा असला तरी सासवड मुक्कामी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तोच उत्साह पुन्हा एकदा वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळालेला आहे. आज सोपान देवांच्या पालखीने इथनं प्रस्थान ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव इथे शेजारीच मंदिर आहे. आपण आता इथे सध्या पालखी तळावरती आहोत, जिथे माऊलींच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि सकाळपासून भाविकांच्या गर्दीची जी रांग आहे ती वाढतच जात आहे. त्यामुळे सकाळपासून आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तरी तेवढीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. एकूण पुन्हा एकदा टाळ मृदुंगाचा गजर आहे, माऊली माऊलीचा जयघोष आहे, असं एकदम भक्तिपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझ्यासोबत आता ज्येष्ठ कीर्तनकार मुकुंद काका जाट देवळेकर आहेत. महाराष्ट्रातले अनेक भाविक त्यांना ओळखतातच. सासवड नगरीचं वैशिष्ट्य काय आहे, हा एकूणच पालखी सोहळा जे काय आहे त्याचं वर्णन ते करतील, कारण त्यांच्या मुखातनं अभंग ऐकणं, त्यांच्या मुखातनं ओव्या ऐकणं मी तरी लहानपणापासून ऐकलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं एखादा अभंगाची मेजवानी आपल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच एक मेजवानी ठरेल. काका, काय वाटतंय, एकूण पालखीचा रंग आता बदलत जातोय, दिवसेंदिवस भक्तिमय वातावरण होतंय, कसं तुम्ही वर्णन कराल? अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन,
क्षेम मी देईन पांडुरंगा, क्षेम मी देईन पांडुरंगा. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी, आपुले संसाठी करुणी ठेला. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, भेटेन माहेरा आपुलिया. क्या बात आहे. काका आम्ही काय सांगाल या सोहळ्याविषयी? सासवडमध्ये आहोत आपण. इथलं महात्म्य काय आहे? सुमारे 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि विश्वाच्या कल्याणाकरता घेतलेल्या अवतारानुरूप जे काही कार्य केलं, साहित्य निर्मितीचं असेल, त्यागाच्या प्रदर्शनाचं असेल, नम्रतेचं असेल, तत्त्वज्ञानाचं असेल, भक्तिप्रेमाच्या वाढीचं असेल, त्याचा सगळ्याचा गोषवारा म्हणून या अभंगात महाराज म्हणतात की मी माझा उद्धार करणं किंवा कुणाचा उद्धार काही लोकांचा करणं यात विशेष नाही. अवघ्या विश्वाचा, अवघा संसार म्हणजे अवघं विश्व मी सुखरूप बनवीन आणि बनविण्याचा मार्ग माझा हा आहे की मी सगळ्यांना घेऊन पंढरपूरला जाईन, पांडुरंगाला क्षेम देईन, त्याचं भजन करीत जाईन, लोकांना त्या भजनात गुंग करेन. त्या भजनाच्या छंदामुळे सगळ्यांचे आपापसातले भेदाभेद विसरवून सगळ्यांना सुख, शांती, प्रेम आणि समाधान यांच्या सागरात मी डुंबवीन. ही जी संकल्पना आहे, ही जी प्रतिज्ञा आहे, ही प्रतिज्ञा आज 700 वर्षानंतर सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात आलेली दिसते. हजारो लाखो लोक प्रशांत माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेई ना गुढी, हा जो संदेश होता, ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला हा संदेश होता, हा चढत्या वाढत्या उत्साहानं आजही वारकरी तेवढ्याच शब्दात, तेवढ्याच वेगवेगळ्या रूपात, अभंगात हे नेत आहेत. हेच यातनं सगळ्यातनं प्रतीत होत आहे. आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या विविध भागातील दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत. लाखो लोकांची ही पायी वारी व्यवस्थापन क्षेत्रासाठी आश्चर्य असते. विठोबारायांच्या भेटीला निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर इथे येऊन पोहोचली. मोठ्या उत्साहात या दिंडीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी टाळ पखवाजाच्या गजरात संपूर्ण बेलापूर दुमदुमून गेलं होतं. विठोनामाचा गजर करत मजल दरमजल करत सर्व विठ्ठल भक्त वारकरी हे पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालेत. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हे सगळे वारकरी मार्गक्रमण करत असतात. निवृत्तीनाथांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी हजारोच्या संख्येनं गर्दी केली होती. अनेक भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं. ही दिंडी मागील आठवड्यात नाशिक येथून प्रस्थान केलं आहे आणि आता येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल. असा कुठंच नाही. जसं माहेर आपण जातो ना, माहेरपेक्षा इतका आनंद आहे, तर असा आनंद हा कुठंच नाही. आणि एवढं 8 दिवस झाले, कधी दुखणं नाही, बाळणं नाही, काहीच नाही. एकदम खूप चांगलं वाटतं आम्हाला. असं वाटतं का असं कवर आपण चालत राहावं. माझ्या मनामधून पहिल्यापासून आनंदच आहे या देवाचा. पण मग आम्हाला हात नाही दुखले, पाय नाही दुखले, काहीच नाही. खूप आनंद वाटला. आमचं नाचत कुदत, अभंग म्हणत, गवळणी म्हणत, हा नामयज्ञ म्हणत कवेना, पण मग पंढरपूरपर्यंत आम्हाला जायचंय. वारी आषाढातल्या वारकऱ्यांची वारी असते ना, तशीच मनातल्या विठोबाला जागवत आपल्या कामात चैतन्य निर्माण करणाऱ्या प्रत्येकाची ही वारी असते. विठोबाचं द्वैत रूप आपण सगळेच पाहतो, पण काही जण अद्वैताशी नातं सांगत मनातला विठोबा शब्दबद्ध करतात, तेव्हा एक वेगळीच अनुभूती येते. आज आपण जाणून घेणार आहोत कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतून उलगडलेल्या विठ्ठलाचं आणखीन एक रूप. विठ्ठल आणि वारी या संदर्भात फार पूर्वी मी कवितेत लिहून ठेवलेलं आहे की ह्या ज्या दिंड्या निघतात ह्या पाहिल्या की माझं मन नेहमीच भरून येतं. मला स्वतःच उठावं आणि दिंडीत सहभागी व्हावं असं वाटत असतं, पण प्रत्येक वेळी ते मला शक्य होत नाही. अगदी पूर्वी माझ्या एका कवितेत मी असं लिहून ठेवलेलं होतं की आषाढीला येते आभाळ भरून, काळीज पोरून जाते माझे दिंड्या पताकांचे, गरजदात भार आषाढाची धार, कोसळते उरी उसळतो भावनांचा लोंढा, पताकीचा झेंडा ओला होतो खाली चिखलात, पडते पाऊटी माती जणू उटी, वास येतो काट्यामध्ये पाय चालतात वाटा, मनातून लाटा आनंदाच्या माझ्या मनामध्ये, उठते काहूर वाटे हुर हुर, काय करू खरं सांगतो क्या तुझा अनुभव
तुला कधी देव भेटला का? निश्चयाच्या बळा मानिलेस फळ, निश्चयाचा तळ गाठलास, पांडुरंग तुझा झाला का आधार, तुझा त्याने भार वाहिला का? तुझ्यासाठी होते पंढरीचे टोक, त्याच्यासाठी नेक राहिलास, प्रवासात कधी मिळाले का सुख, तुझी रुख रुख थांबली का? मला सोबतीला नाही मागे पुढे, मला सोबतीला नाही मागे पुढे, कुणाभोवती येडे घालू सांग, किती आर्त तुझ्या गळ्यातले स्वर, किती आर्त तुझ्या गळ्यातले स्वर, किती ताणू तार विणेची या, काळ गेला पुढे हा न माझा गुन्हा, काळ गेला पुढे हा न माझा गुन्हा, जरी पुन्हा पुन्हा बोललो मी, मंबाजी आहेत नाही इंद्रायणी, मंबाजी आहेत नाही इंद्रायणी, गंगा मैली कुणी केली तुक्या, तोच तोच भाव पुन्हा तीच स्थिती, तोच तोच भाव पुन्हा तीच स्थिती, वक्राकार गती येत आहे तोच पांडुरंग, तीच रुखुमाई तेच भक्त पायी लागतात, त्याच बडव्यांचा तोच अवतार, त्याच बडव्यांचा तोच अवतार, सोख्या खाई मार पुन्हा पुन्हा, सोख्या खाई मार पुन्हा पुन्हा, ही मला वाटतं माझ्या विठ्ठलाची संकल्पना आहे. द्वैताच्या अद्वैत रूपाचं शब्दबंधन लागो माझ्या मनाचं विठ्ठलाचा छंद, असंच हे सगळं वर्णन आहे. आजच्या आनंदवारी तिथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.